नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा कृष्णा फॅमिलीवरती खूप खूप स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी झटपट आणि हेल्दी नाश्ता पाहणार आहोत। भरपूर साऱ्या हिरव्या भाज्या घातलेला हा नाश्ता आपण 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार करू शकतो। चला मग कसा बनवायचा पाहूयात। तर आता मुलांच्या शाळा पण पुढच्या महिन्यात चालू होणार आहे जूनमध्ये। तर मुलांसाठी पण ही रेसिपी खूप उपयुक्त आहे, डब्यासाठी पण आणि त्यांना नाश्त्याला द्यायला पण मुलं खूप आवडीने खातील। एरवी अशा हिरव्या भाज्या मुलं खात नाहीत। तर याला लाटण्याची गरज नाही, पीठ मळण्याची गरज नाही। तर चला सर्वात सोप्या पद्धतीने आपण हा नाश्ता पाहूयात। तर व्हिडिओ थोडा पण स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा, म्हणजे रेसिपी तुम्हाला पटकन लक्षात येईल। तर हे बघा, मस्त असे झटपट असे हे आपण थालीपीठ बनवू शकतो। याला धिरडे पण म्हणू शकता, थालीपीठ पण म्हणू शकता। फक्त धपाट्यात आणि याच्यात फरक काय आहे तर धपाट्याचं पीठ हे कणिक मळली जाते आणि याचं पीठ हे बॅटर सारखं भिजवावं लागतं। तर हे बघा किती मऊ आहे आणि खूप हेल्दी आहे बरं का हा नाश्ता। आपण यामध्ये आपल्या आवडीच्या भाज्या घालू शकतो। ज्या भाज्या ज्या सीझनमध्ये भेटतात त्या सीझनमध्ये आपण यामध्ये त्या भाज्या वापरू शकतो। चला मग कसं बनवायचं बघा। खूप मऊ आणि दिवसभर हे जे धिरडा आहे ते मऊच राहतं। तर काय काय घ्यायचंय बघा। पालक घेतलेली आहे, इथं मेथी घ्यायचं आहे, हिरव्या मिरच्या, कांदा, लसूण घ्यायचा आहे सोलून, त्यानंतर हिरवी कोथिंबीर, हिरवीगार अशी भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे। तुम्ही यामध्ये अजून गाजर घालू शकता किंवा मग गोबी आवडत असेल तर गोबी, पण गोबीचा जो फ्लेवर आहे तो या धिरड्यांमध्ये छान येत नाही, पण गाजर छान लागतं। आणि अजून हिरव्या भाज्या तर मेथी आणि पालक टाकू शकतात। तर हिरव्या मिरच्या काही घेतलेल्या आहेत आणि मी इथे लाल तिखट पण वापरणार आहे, दोन्ही पण वापरणार आहे। त्यानुसार आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्यात। हिरव्या मिरच्याचे असे तुकडे करायचे आणि मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचे। आपण लसूण पण या मिरच्यांमध्येच टाकणार आहोत, परत ठेचण्याची गरज नाही। कोथिंबीर पण यामध्येच टाकायची आहे। तर या धिरड्यांमध्ये कोथिंबीर भरपूर असावी। त्यानंतर जिरे घालायचे थोडेसे आणि हे आता मिक्सरला आपण एक वेळेस फिरवून घ्यायचं आहे। तर इथे लसूण डबल ठेचायचा नाही म्हणून मी एकत्रच टाकलाय। तर छान बारीक मिश्रण मी मिक्सरला फिरवून घेतलंय। त्यानंतर आता पालक आहे, पालक पण चिरून घेतलाय। तुम्हाला जर मिक्सरला फिरवायचा असेल तर मिक्सर चालू बंद करून फिरवू शकता आबडधोबड, कारण पालक जास्त बारीक चिरता येत नाही। मेथी चिरता येते पण पालक चिरता येत नाही। तर मग मी काय केलंय, चिरण्यापेक्षा मिक्सरमध्ये फिरवल्यापेक्षा हे असं मशीन घेतलेलं आहे आणि त्या मशीनमध्ये कांदा फिरवून घेतला एक आणि त्या कांद्यामध्येच आता हे चिरल्याला पालक टाकते। यामध्ये खूप चांगल्या प्रकारे या पालकाचे बारीक बारीक असे काप तयार होतात, तुकडे। म्हणजे मिक्सरपेक्षाही खूप चांगलं काम करतं हे मशीन। तर मी नवीनच आणलेलं आहे, खूप चांगलं आहे। आणि कांदा, टोमॅटोस, पालक अशा बारीक अशा भाज्या तयार होतात, बिलकुल चिकदा होत नाही। त्यानंतर मेथी हाताने चिरून घेतली, कारण मेथी मला मिक्सरला वगैरे फिरायला आवडत नाही। एकदम बारीक कट करून घ्यायची, मेथी बारीक चिरल्या जाते। त्यानंतर आता इथे घ्यायचंय गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ। आता प्रमाण सांगते तुम्हाला कसं घ्यायचंय। तर 200 जर ज्वारीचं पीठ असेल तर 1 हिस्सा गव्हाचं पीठ किंवा मग दोन्ही पण समप्रमाणात घेतलं तरीही चालतं। त्यानंतर घ्यायचं बेसन पीठ। तर बेसन पीठ हे 3रा हिस्सा घ्यायचं किंवा मग 4था हिस्सा। बेसन पीठ थोडंफार कमी जास्त झालं तरीही चालतं, काही वेगळा असा फरक पडत नाही। तर हे तिन्ही पीठ घेतलेले आहेत। त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे तांदळाचं थोडंसं पीठ। तर तांदळाचं पीठ घालणं महत्त्वाचं नाही आणि नाही घातलं तरीही चालतं, पण माझ्याकडे उरलेलं होतं बऱ्याच दिवसाचं शिल्लक राहिलेलं आणि थोड्याशा याचं डोसे करायला परवडत नाही म्हणून मी यामध्ये टाकलंय। तुम्ही नाही घातलं तरी चालतं। त्यानंतर हळद घालायची, लाल तिखट घालायचे। आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यानुसार लाल तिखट घालायचे, चवीपुरतं भरपूर मीठ घालायचे। त्यानंतर थोडंसं धना पावडर टाकायचं आहे। धना पावडर नाही टाकलं तुम्ही तरी चालतं, असलं तर टाका। जे धिरडे आहेत त्यांचा फ्लेवर छान येतो धना पावडरमुळे। आणि तुम्हाला जर इथे पांढरे तीळ वापरायचे असेल तर पांढरे तीळ पण या धिरड्यांमध्ये चांगले लागतात।
त्यानंतर आता जे आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं वाटण होतं, कोथिंबीर, लसूण आणि मिरची ते टाकून घेतले, जिरे पण टाकले होते त्यामध्येच. त्यानंतर आता हे पालक आणि कांदा मस्त असा बारीक झालाय बघा, तुम्ही पाहू शकता. एकदम बारीक बारीक असे तुकडे झाले त्या चॉपरमध्ये. तर खूप कामाचा आहे चॉपर, तुम्हाला जर घ्यायचा असेल तर शॉपमध्ये पण हे उपलब्ध झालेले सगळीकडे, ऑनलाईन पण आहेत. पण ऑनलाईन हे चॉपर महाग पडतं आणि दुकानात जर घेतलं तुम्ही तर दुकानात हे स्वस्त पडतं. तर मला हे चॉपर 90 रुपयाला भेटलेले शॉपवरती. तुम्हाला हे 100-150ला ऑनलाईन भेटल आणि दुकानवरती 100-120, कारण प्रत्येक ठिकाणच्या रेट वेगवेगळ्या असतात. मला 90 मध्येच भेटलं. खूप चांगलं काम करतंय, दोरीपेक्षा चांगलं आहे. कारण दोरी कधी कधी तुटती आणि मग ते काम करत नाही, तसंच पडून राहतं. म्हणून मी डायरेक्ट हे असं दाबायचं घेतलं. तर आता सर्व मिश्रण मी एकजीव करून घेतलं एकत्रित आणि आता पाणी घालून थोडं थोडं हे मिश्रण भिजवून घ्यायचंय. तर एकदम घट्ट ठेवायचं नाही, आपल्याला हे बॅटर धिरडे टाकता येतील असं पातळ बनवायचं. जास्त पातळ पण बनवायचं नाही, कारण धिरडे जे आहेत ते उलटता पण आले पाहिजे. तर हे बघा असं बॅटर बनवायचं, जास्त पातळही नाही आणि एकदम घट्ट पण नाही, भज्यांपेक्षा थोडं पातळ बनवायचंय. आता याला भिजत नाही ठेवलं, डायरेक्ट बनवायला घेतलं तरी चालतं, किंवा मग अर्धा 1 तास भिजत ठेवलं तरी काही फरक पडत नाही. जेव्हा तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस तुम्ही हे भिजवून ठेवू शकता, किंवा मग झटपट लगेच बनवून अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हे धिरडे आपले तयार होतात. तर चला, बॅटर चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. इकडे आता गॅसवरती मी डोशाचा तवा ठेवलेला आहे. तुम्ही साधा रेग्युलरचा तवा जरी वापरला तरीही चालतो. पण आता काय करायचंय, सर्वप्रथम अगोदर तव्याला तेल लावून घ्यायचंय, कुठलाही तवा असो. आता तुम्ही डोशाचा जरी तवा वापरला किंवा मग साधा तवा वापरला, दोन्हीही तव्यांना एखाद्या वेळेस पहिले 1-2 डोसे चिटकतात बरं का. तुम्ही घाबरू नका. तुम्ही म्हणाल आता येतच नाही, तर खूप बिघडतंय, तुटतायत, तर घाबरू नका. 1-2 डोसे हे तुटतात, कारण हे पण जे पॅन आहे तो पण पूर्णपणे असा ओरिजिनल नॉनस्टिकचा नाहीये. आणि साधा तर आपला पोळ्यांचा तवा तर नॉनस्टिक नसतो, पण पोळ्या बनवून बनवून चोपडा झाल्यामुळे त्याच्यावरतीही चांगल्या येतात. पण जेव्हा नॉनस्टिकचा जर तवा असेल तर त्यावरती बिलकुल चिटकत नाही. पण या तव्याला एखाद्या वेळेस 1-2 डोसे पहिले चिटकतात, पण काही हरकत नाही. 1-2 चिटकतात किंवा मग एकच चिटकतो पहिला, आणि बाकीचे जे डोसे आहेत ते खूप चांगले येतात. तर मी तुम्हाला दाखवते. हे पहिलं जे धिरडं आहे, सॉरी मला डोसेच यायला होतं, तर हे बघा असं चिटकतं, कारण ते पूर्णपणे ऑइल शोषून घेतलेलं नसतं त्या तव्याने, त्यामुळे ते चिटकतं. तर ते माझा मोडला होता. पण हे दुसरं जे धिरडं आहे ते बघा आता किती छान निघतं, पाहू शकता तुम्ही. अगोदर ज्या कडा आहेत त्या सोडून घ्यायच्या आणि मस्त असे पटापट धिरडे बाकीचे उलटल्या जाते. तर मस्त दोन्ही साईडने हे भाजून घ्या, छान डाग पडेपर्यंत. तर हे जे डोसे आहेत ते थोडंसं बॅटर अजून पातळ असेल तर कुरकुरीत, म्हणजे थोडेसे कडक होतात, कुरकुरीत होत नाहीत. पण असं थोडं घट्ट आणि जाडसरच हे धिरडे छान लागतात. जास्त पातळ छान पण लागत नाही. पण तुम्हाला थोडेसे करकरीत हवे असतील तर मग बॅटर थोडं पातळ करा. पण त्याला नॉनस्टिकचा तवा हवा आहे तेव्हा हे उलटल्या जातात. पण आपल्याला जर असे खायचे असतील मऊ तर असेच बनवा. तर हे बघा मस्त दोन्ही साईडनं तेल लावून घ्यायचंय. पहिल्या 1-2 धिरड्याला लावलं, बाकीच्या नाही लावलं. तुम्हाला जर तेल जास्त आवडत नसेल तरीही हे डोसे खूप चांगल्या प्रकारे अगदी कमी तेलामध्ये तयार होऊ शकतात. तर बघू शकतात मस्त असे आपले डोसे तयार झालेत, मऊ आणि नरम. खूप सोपी रेसिपी आहे, झटपट 10-15 मिनिटांमध्ये तयार होते. आणि तुम्हाला जर जेवणाला जरी पाहिजे असतील तरीही पोट भरेल असा हा नाश्ता आहे. सकाळी बनवू शकता, टिफिनला देऊ शकता, मुलांना नाश्त्याला बनवू शकता किंवा जेवणाला पण. तर हे असे धिरडे तुम्ही दह्याबरोबर, केचप बरोबर खूप छान लागतात. नक्की ट्राय करा. आणि सोपी रेसिपी, खूप हेल्दी आहे, पौष्टिक आहे, आणि मुलांसाठी तर हा नाश्ता खूप परफेक्ट आहे. नक्की रेसिपी ट्राय करा. आवडला असेल व्हिडिओ तर पटकन आता चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एवढी छान रेसिपी शेअर केली आहे तर मग एक लाईक करायला नक्कीच हरकत नाही. बाय बाय.